नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। बऱ्याच जणींची तक्रार असते ती म्हणजे साडीच्या पदराखालून अशा प्रकारे आपला ब्लाऊज दिसतो म्हणून। तर ही तुमची पण तक्रार असेल तर यासाठी मी तुम्हाला अगदी नवीन ट्रिक घेऊन आलेली आहे। याआधी पण मी एक व्हिडिओ शेअर केला होता, त्यावरती पण मी एक ट्रिक दाखवलेली होती, पण आजची जी ट्रिक आहे ती नवीन आहे, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही पूर्ण पहा। तर आधी पहिल्यांदा आपल्याला साडी टक करून घ्यायची आहे। तर नेहमीप्रमाणे जशी आपण साडी टक करतो त्याचप्रमाणे घ्यायची आहे। ही जी साडी मी आता नेसणार आहे ही साडी मी मिशोवरून मागवलेली आहे। ही साडी कॉटन सिल्कमध्ये आहे। साडी खूप सुंदर आहे आणि यामध्ये बरेच असे छान छान कलर आहेत। आवडली असेल तर तुम्ही नक्की ही साडी मागवू शकता। तर आता इथे साडीचा आपल्याला पदर काढून घ्यायचा आहे। तर पदर आपण पाठीमागून फिरून आपल्या डाव्या खांद्यावरती घ्यायचा आहे। पदर काढण्याच्या पण वेगवेगळ्या ट्रिक आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत। तर जसं साडीचं फॅब्रिक असेल त्याप्रमाणे आपल्याला ह्या ट्रिक वापराव्या लागतात। जसं बघा साईड फिटिंगसाठी पण वेगवेगळ्या पद्धती मी तुम्हाला सोप्या दाखवलेल्या आहेत, पण फॅब्रिक जसं तुमचं साडीचं असेल ना त्याप्रमाणे त्या पद्धतीचा वापर करायचा आहे तुम्हाला। आता इथे पदराला बघा टॅसल्स आहेत आणि काय होतं की टॅसल्स असल्यामुळे ना पदराच्या प्लीट्स काढताना आपल्याला प्रॉब्लेम येतो आणि बिगिनर्स असाल तुम्ही तर तुम्हाला आणखी प्रॉब्लेम येऊ शकतो। तर यासाठी तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारे पदर फोल्ड करून पदराच्या प्लीट्स काढू शकता। आता मी इथे पदराचे प्लीट काढताना मी डाव्या साईडने सुरुवात करत आहे। पहिली जी प्लीट आहे जेवढी तुम्हाला घ्यायची आहे तेवढ्याप्रमाणेच घ्यायची आहे आणि राहिलेल्या प्लीट आहेत त्या मात्र पहिल्या प्लीटच्या मानाने थोडेसे लहान काढायचे आहेत। नाहीतर मग काय होतं की काही ज्या प्लीट असतात त्या बघा पदराच्या अशा बाहेर अशा डोकावतात, तर ते खराब दिसतं। तर यासाठी तुम्हाला ही ट्रिक आहे ती वापरायची आहे। तर आता इथे पदराच्या प्लीट्स आपल्या काढून झाल्या की त्यानंतर ते सगळ्या सेट करून घ्यायचे आहेत आपल्याला। तर इथे मी सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या माझ्या हनवटीच्या खाली अशा धरून ठेवणार आहे आणि एक एक करून ज्या प्लीट आहेत त्या मी प्रेस करत एकत्र करत जाणार आहे। तर आज माझी थोडीशी तब्येत बरी नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं व्हॉइस ओव्हर करताना प्रॉब्लेम येतोय, तर प्लीज मला समजून घ्या तुम्ही। तर आता पूर्ण पदर आपला अशाच प्रकारे आपल्याला सेट करायचा आहे आणि त्यानंतर पदराला आपल्याला पिन लावायचे आहे। पण आता त्याआधी आपण बघा पदर फोल्ड करून घेतला होता, तो आधी पहिल्यांदा आपण व्यवस्थित असा करून घेतलेला आहे। आणि हा जो मी ब्लाऊज जो वेअर केलेला आहे तोही मी मिशोवरून मागवलेला आहे। सुंदर आहे ब्लाऊज, वेलवेटमध्ये ब्लाऊज आहे, स्ट्रेचेबल आहे आणि खूप छान वाटतो ब्लाऊज। तर ब्लाऊज पण तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही घेऊ शकता। तर आता इथे पदर आपला रेडी झालेला आहे बघा आणि त्यानंतर आता इथे पदराला आपल्याला पिन लावायचे आहे। तर पिन लावताना थोडंसं खांद्याच्या पाठीमागे तुम्ही ही पिन लावू शकता। दररोज साडी नेसत असाल तुम्ही तर यासाठी तुम्ही सेफ्टी पिनचा वापर न करता एक्स पिनचा वापर करू शकता। एक्स पिन किंवा यू पिनचा वापर हा करू शकता, याच्यामुळे तुमची साडी डॅमेज होणार नाही। आता इथे पदराला पिन लावून झालेली आहे आपली। आता समोरच्या प्लीट तुम्ही बघत असाल कशा झालेल्या आहेत, त्या मेसी झालेल्या दिसत आहेत। तर त्या थोडंसं मी खाली वाकून त्या मी सेट करण्याचा प्रयत्न करत आहे। तर अशा प्रकारे सगळ्या प्लीटवरती आपण हात फिरून घ्यायचा म्हणजे त्या प्लीट्स अगदी व्यवस्थित दिसतात। आणि प्लीट्स मात्र तुम्हाला इथे छोट्या पदराच्या काढायच्या आहेत, कारण की आपण इथे ट्रिक वापरणार आहोत। तर तुम्ही मोठ्या प्लीट्स काढल्या तर त्याचा काही वापर होणार नाही आहे। छोट्या प्लीट्स बघा आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात ह्या प्लीट। आता इथे आपल्याला साईड फिटिंग करायची आहे। साईड फिटिंग करायची अगदी सोपी पद्धत दाखवते। तुमची साडी समजा जर का लांबीला कमी असेल ना तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही ट्रिक वापरू शकता। इथे काय करायचं आहे आपल्याला, बेली बटनच्या थोडंसं राईट साईडला आपल्याला अशा प्रकारे साडी एकत्र करायची आहे, बाकी काहीच करायचं नाही आहे बघा। दोन बोटामधून अशी तुम्ही साडी थोडीशी सरकून घेऊ शकता। तर मी तुम्हाला परत एकदा दाखवते बघा, अशा प्रकारे बेली बटनच्या राईट साईडला ह्या दोन बोटांमधून आपल्याला फक्त साडी घ्यायची आहे आणि थोडीशी रोल करायची आहे, म्हणजे 2-3 वेळा गुंडाई करत फक्त राईट साईडला तुम्हाला टक करायची आहे, म्हणजे बेली बटनच्या राईट साईडला। इथे तुम्हाला वाटत असेल की समजा सुटू शकेल वगैरे, तर यासाठी तुम्ही सेफ्टी पिन नसेल तुमच्याकडे, म्हणजे सेफ्टी पिन प्रत्येकीकडे असतो म्हणा, पण सेफ्टी पिनचा वापर करायचा नसेल तर तुम्ही अशा प्रकारे एक्स पिनचा वापर करू शकता। एक्स पिन लावा तुम्ही तिथे, म्हणजे तुमची साईड फिटिंग अगदी व्यवस्थित पण राहणार आहे, अजिबात सुटणार नाही। आता इथे साईड फिटिंग आपली झाली की त्यानंतर आपल्याला साडीच्या निऱ्या काढायच्या आहेत। जशा आपण नॉर्मली जशा निऱ्या काढतो त्याचप्रमाणे त्या निऱ्या आपण काढून घेऊया आणि त्यानंतर आता निऱ्या आपल्याला सेट करून घ्यायच्या आहेत। थोडंसं निऱ्या शेक करा तुम्ही आणि त्यानंतर त्या निऱ्या सगळ्या एका पाठोपाठ एक अशा घेऊन तुम्हाला ते टक करायच्या आहेत। जर का तुम्ही बिगिनर्स असाल ना तर अशा प्रकारे कॉटन सिल्कच्या किंवा ज्या आपल्या जॉर्जेटच्या वगैरे साड्या असतात ना त्या नेसायला सुरुवात करा, म्हणजे तुम्ही साडी नेसायला तुम्हाला त्या इझी जाऊ शकतात।
आणि कॉटन सिल्कच्या साड्या अगदी छान बसतात बघा आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात. तर इथे आपली आता फक्त आपल्या निऱ्या सेट करायच्या आहेत. निऱ्या तुम्ही बघत असाल थोड्याशा फुललेल्या आहेत आपल्या निऱ्या, तर त्या फक्त आपल्याला प्रेस करून घ्यायच्या आहेत. तर मी अशा डाव्या पायावरती माझ्या सगळ्या निऱ्या घेते आणि फक्त आता अशा एक एक करून आधी प्रेस करते, कारण की ते काही ज्या निऱ्या आहेत त्या आतल्या साईडला गेलेल्या आहेत, तर त्या फक्त एक एक करून आपल्याला प्रेस करून घ्यायच्या आहेत. आणि त्याला त्या सगळ्या निऱ्या असतात ना त्या आपल्याला एकत्र करून त्याचा रोल करायचा आहे आणि रोल करून तो आपल्याला प्रेस करायचा आहे. तर बघा सगळ्या त्या निऱ्या मी इथे एकत्र करत आहे आणि रोल केलेला आहे. रोल फक्त प्रेस करायचा आहे, बाकी आपल्याला काहीच करायचं नाही आहे. अशा प्रकारे आपल्या निऱ्या अगदी व्यवस्थितपणे सेट होणार आहेत. निऱ्या जर का तुमच्या साड्याच्या खूप जास्त फुलत असतील ना, तर यासाठी पण मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला खूप उपयोगी पडून जाईल. किंवा जर का तुम्ही मला कमेंट करून सांगितलं तर मी परत एकदा तशा प्रकारचा व्हिडिओ बनवेन. आता इथे निऱ्या आपल्या सेट झाल्या आहेत. साईड फिटिंगच्या इथे ज्या प्लीट्स पडल्या त्याही आपण सेट करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला जो प्रॉब्लेम येतो त्याकडे आपण वळूया. तर इथे तुम्ही बघत असाल आपल्या साईडे अशा प्रकारे ब्लाऊज दिसत आहे आणि ते खरंच खूप खराब दिसू शकतं. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक सेफ्टी पिन घ्यायची आहे. तर याआधी मी तुम्हाला जी ट्रिक दाखवलेली होती ती सेफ्टी पिन मी वरच्या साईडला तुम्हाला लावून दाखवलेली होती, पण आजची जी ट्रिक आहे त्यामध्ये मी वेगळं जरा दाखवत आहे. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे बघा, वरची ही जी बॉर्डरवाली जी प्लीट आहे ती आपल्याला सोडायची आहे आणि आतल्या ह्या ज्या 2 प्लीट आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत. बघा, एक ही आणि ही दुसरी 2 प्लीट आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि ही जी आपली ब्लाऊजची जी लाईन असणार आहे बघा, ही ब्लाऊजची लाईन आहे, त्या ठिकाणी आपल्याला पिन लावायची. पण पहिल्यांदा ह्या ज्या प्लीट आहेत ना त्या आधी आपण अशा साईडला थोड्याशा घ्यायच्या आहेत, म्हणजे आपण बघायचं आहे साईडने की आपला ब्लाऊज कवर कितपत होतो आहे तो, त्यानुसारच आपल्या त्या ज्या प्लीट आहेत त्या सरकवायच्या आहेत. आणि त्यानंतर ब्लाऊजच्या लाईनला त्या ठिकाणी आपल्याला प्लीटला धरून आपल्याला ही पिन आहे ती लावायची आहे. बघा इथे मी वरच्या साईडने तुम्हाला पिन आहे ती लावून दाखवली आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी तुम्हाला ही पिन आतल्या साईडनेच लावायची आहे. आणि त्यानंतर राहिलेल्या ज्या प्लीट आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही ही पिन आहे ती लावू शकता, म्हणजे साईडची बाजू बऱ्याच प्रमाणात आपली बघा कवर झालेली आहे. तर ही अशा प्रकारे एक ट्रिक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला वाटत असेल की पोटाच्या इथनं आपल्याला कवर पाहिजे असेल तर यासाठी सुद्धा तुम्ही एक पिन आहे तिचा वापर करू शकता. आता तुम्ही मला म्हणाल की किती सेफ्टी पिन लावायचे, जर तुम्हाला साडी नीट पाहिजेच असेल तर मात्र सेफ्टी पिनचा वापर हा करावाच लागतो. काही ठिकाणी आपल्याला काही दुसरा ऑप्शनच नसतो, त्याच्यामुळे तिथे आपल्या सेफ्टी पिनचाच वापर करावा लागतो. आता इथे त्याच प्लीट आपल्याला धरायच्या आहेत आणि ही आपली बघा साईड फिटिंगची जी बॉर्डर आपली आलेली आहे ना तिला धरून तिथे एक पिन लावायची आहे. छोटीशीच पिन घ्या तुम्ही आणि तिथे लावा, म्हणजे आपल्याला पूर्ण साईड कवर बघा भेटलेला आहे. काही आपल्याला आता प्रॉब्लेम हा येणार नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पिन आहे ती लावायची आहे. आणि जर का तुम्हाला पिनचा वापर करायचा नसेल तर मात्र तुम्हाला मोठे पदर काढावे लागणारच आहेत. तर ज्यांना छोटे पदर पाहिजे असतील आणि अशा प्रकारे साईड कवर पाहिजे असेल तर मात्र तुम्हाला ह्या अशा प्रकारच्या ट्रिक ह्या वापराव्याच लागणार आहेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजची ही पद्धत आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल, हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त रहा आणि मजेत रहा. बाय.